नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। अंगणवाडी सेविका मानधनवाढीच्या बाबत अंगणवाडी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 4 डिसेंबर 2023 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत असा 52 दिवसाचा राज्यस्तरीय संप केला होता। 25 जानेवारी 2024 ला आयडीसीएचे आयुक्त अनूप कुमार यादव व आपल्या खात्याचे उच्च पदस्थ अधिकारी यांना लिखितमध्ये मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं। या आश्वासनाला 6 महिने होऊनही सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या याबाबत अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे आज अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत। सरकारने दिलेले आश्वासन पाळत नसल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी युनियन संघटना सीटूचे नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला। आम्ही सीमा महादेवराव बाळापुरे, मी अंगणवाडी सेविका आहे। मी 17 वर्षापासून अंगणवाडीमध्ये काम करत आहे, स्लम एरियामध्ये काम करत आहे। पण आम्हाला जेवढं मानधन पाहिजे आहे, ग्रॅज्युटी पाहिजे आहे, आम्ही असे रोडावर उतरून आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे। सरकार लाडकी योजना काढत आहे, काय त्या लाडकी योजनेचा आम्हाला नाही पाहिजे। आम्हाला मी एकच सांगते की सरकारला बांगलादेश भारत झाल्याशिवाय राहणार नाही। बांगलादेशमध्ये जशी अवस्था आहे ना तशी भारताची। मी अंगणवाडी सेविका नजमा काझी CITU। आज आमचा हा मोर्चा आमच्या न्याय हक्कासाठी मागण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून लढत आहोत। अनेक मोर्चे काढले आणि शासनाने गेल्या आम्ही जे 40 दिवसाचा संप केला, त्या संप काळामध्ये शासनाने आम्हाला एक आदेश दिला होता, असा आमिष दिला होता की जे काही आम्ही आशा वर्करला मानधन वाढ केलेली आहे त्याच धर्तीवर आम्ही तुमचंही मानधन तेवढंच जोराने तेवढंच वाढणार आहोत। पण त्या जसा शासनाने आम्हाला शब्द दिला, आमच्या संघटनेला शब्द दिला की तुम्ही आता हा संप संपवा, मागे घ्या, अन्यथा आम्ही तो संप मिटवणार नव्हतो। पण आमच्या संघटनेनं आदित्यताई तटकरे पूर्ण मंत्रिमंडळ यांचा सन्मान ठेवला आणि त्यांचा सन्मान ठेवून आम्ही उठलो। त्याच्यानंतरही सरकार निर्लज्ज सरकार लाजिरवाण्यासारखं नेहमी करत आहे। सरकार फक्त एक पेढा जसा आपण लहान लेकराच्या हातात देतो आणि त्याला म्हणतो का बाबू थांब, तसाच त्यांनी आमच्या संघटनेसोबत केला आहे। आम्हाला मागं ज्यांनी आशा वर्करच्या निमित्ताने एक पेढा दिला की तुम्ही सध्या संप मिटून टाका, त्याच्यानंतर आशा वर्करच्या ऐवजी आम्ही तुमचा त्याच धर्तीवर तेवढंच मानधन आपण वाढू, नाही वाढलं। आम्ही गर्भवतीची सेवा करतो, आम्ही स्तंदा मातेची सेवा करतो, आम्ही लहान बालकाची सेवा करतो, इतक्यापर्यंत का जे आमचे लाडके भाऊ शिंदे साहेब त्यांनी जे लाडक्या बहिणीची योजना काढली, आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस रात्रंदिवस जागरण करून त्यांच्या ह्या स्कीमला फलित करण्याचं काम करत आहे। पण सरकारला लाज वाटत नाही, लिंग उघडत नाही। रात्रभर जागरण करून आम्ही हे काम करतो, अनेक कामं आम्ही करतो। आज जो मोर्चा काढलेला आहे तो आमच्या सरकारला 3-4 वेळा निवेदन दिले, तरी पण आमचं 26,000 किमान वेतन एवढी सुद्धा वाढ सरकारने केली नाही। वास्तविक पाहता न्यायालयाने कबूल केलं की यांना मानधन देण्यात यावं, यांचं मानधन वाढवलंच पाहिजे। तेवढं सांगूनही अद्याप सरकार ना केंद्र सरकार वाढवत आहे ना राज्य सरकार वाढवत आहे। आणि एवढ्याले वर्ष 40 वर्ष नोकरी करूनही सुद्धा सरकार सध्या 1 रुपयाची पेन्शन सेविकाला द्यायला तयार नाही। नुसतं एवढे 40 वर्ष नोकरी केल्यानंतर फक्त 1 लाख रुपये म्हणजे पान पुसल्यासारखं सरकारने केलेलं आहे। यावेळेस आम्ही आता जे मोर्चे काढत आहोत तर ते याच्यासाठी समोर इलेक्शन आहे आणि त्याचा सरकारवर आम्ही काही ना काही याचा पडताळा सरकारला भोगावा लागणार आहे। अन्यथा आम्ही साध्या लिंक वर्कर आहेत त्यांचंसुद्धा सरकारने 15,000 मानधन केलं, पण अंगणवाडी सेविकांचं मात्र 10,500च मानधन आहे। तरी आता आमची अपेक्षा अशी आहे की यावेळेस सरकारने इलेक्शन व्हायच्या आधी राज्य सरकार, केंद्र सरकार
राज्य सरकार हाय हाय, राज्य सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, अरे मोदी सरकार हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय, आता तुमच्या यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या बजेटची होळी करून राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध केला। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।